नमस्कार. आज आपण ध्यान करणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग यावर आधारित. या अध्यायात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील जो संवाद आहे त्याचा आपण सारांश बघूया. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे ज्ञान मी सुरुवातीपासून सूर्यदेव, ऋषी, राजश्री यांना दिलं आहे. हे केवळ पुस्तकातील ज्ञान नाही, हे आत्मज्ञान आहे. मग अर्जुन विचारतो, तू इतकं प्राचीन ज्ञान कसं दिलंस? कारण सूर्य, ऋषी हे तर तुझ्या जन्माच्या आधीपासून आहे. तेव्हा भगवान सांगतात, माझा जन्म आणि मृत्यू अविनाशी आहे आणि मी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. जेव्हा धर्माचा अधःपात व अधर्माचा प्रकोप होतो तेव्हा मी अवतार घेतो सज्जनांच्या संरक्षणासाठी. तेव्हा कर्म करणं आवश्यक आहे, पण कर्माला आसक्ती न ठेवता केलं तर मन शांत राहते. कर्माचे अनेक प्रकार आहे. ज्ञानयुक्त कर्म हे सर्वोत्तम कर्म आहे. जाणीवेने केलेली कृती आत्म्याला मुक्त करते. हे सगळं गर्भवती आईला कसं लागू होतं ते आपण बघूया. आईचा प्रत्येक विचार कर्म आहे. जशी आई विचार करते, खाते, पिते, बाळाशी बोलते, तेच तिचं दिव्य कर्म आहे. कृष्ण सांगतात, कर्म टाळू नका, योग्य कृती करा. ज्ञानाशिवाय कर्म अपूर्ण आहे. आईने प्रेग्नन्सी, भावना याबद्दल तसंच बाळाच्या विकासाबद्दल ज्ञान घेणं म्हणजेच ज्ञान कर्मयोग. प्रत्येक आईचं मन स्वच्छ असलं की बाळ तेजस्वी बनतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्ञान अज्ञानाला जाळून टाकतं. आईने स्ट्रेस, नकारात्मकता, भीती सोडली की तिचं बाळ शांत, स्थिर, विकसित होतं. आई म्हणजेच अवतार. या अध्यायातील अवतार संकल्पना, जेव्हा एक बाळ जगात येतं तेव्हा आईसुद्धा एक दिव्य रूप घेते. ती सर्जनाची माध्यम बनते. मग या अध्यायातील महत्त्वाचा श्लोक कोणता? 4थ्या अध्यायातील महत्त्वाचा श्लोक म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां. भगवान श्रीकृष्ण म्हणजे चांगल्या गोष्टींचं रक्षण आणि नकारात्मकतेचा नाश. मग गर्भवती आईसाठी याचा अर्थ कसा? तर गर्भवती आईने सकारात्मकता वाढवावी. भीती, ताण, राग हे दुष्कृत्य आहेत, त्यांना संपवावं. चला तर आता आपण या अध्यायावर आधारित एक सुंदर ध्यान करूया. प्रिय आई, डोळे हलके मिटायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स बसायचं आहे किंवा तुम्ही डाव्या कुशीवर देखील झोपू शकतात. आणि श्वास हळूच सोडायचा आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या दिव्य ज्ञानात प्रवेश करत आहोत. ज्ञान कर्म संन्यास योग. तुम्ही आहात एक दिव्य सर्जनकर्ती. तुमच्यामध्ये एक नवीन आत्मा वाढतोय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ज्ञान आणि कर्म यांचा संगमच जीवनाला प्रकाश देतो. प्रिय आई, आजपासून तुमचा प्रत्येक विचार, प्रत्येक कृती तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याचं बीज बनत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आता कल्पना करायची आहे, भगवान श्रीकृष्ण तुमच्यासमोर उभे आहेत आणि हळूच स्मित करत ते तुम्हाला म्हणत आहे, आई, तू जे काही करतेस प्रेमाने कर. आसक्ती सोड, काळजी सोड, भीती सोड, कारण मी तुझ्यासोबत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांचा प्रकाश तुमच्या हृदयात खोलवर उतरत आहे. तो प्रकाश खाली हळूहळू तुमच्या गर्भापर्यंत पोहोचत आहे. तिथे तुमचं बाळ हे प्रकाश कण अनुभवतंय. ऊब, प्रेम आणि सुरक्षिततेची अनुभूती घेत आहे.
आता शांतपणे माझ्या मागे म्हणा, मी ज्ञानाने भरलेली आहे. मी प्रेमाने कर्म करत आहे. माझं बाळ प्रकाशात वाढत आहे. ज्ञान अग्नीसारखे अज्ञान जाळून टाकते. प्रिय आई, तुझ्या मनातील सर्व काळजी, भीती, शंका या दिव्य प्रकाशात हळूहळू वितळून जात आहे. तुम्ही शांत आहात, स्थिर आहात, दिव्य आहात. तुमचं बाळही हेच शांततेचं आणि प्रेमाचं कंपन अनुभवत आहे. आणि आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि भगवान कृष्णाला नम्र प्रणाम करायचा आहे आणि हळूहळू एक स्मित हास्य करत डोळे उघडायचे आहे. तुम्हाला खूप सुंदर वाटत आहे. बाळाच्या मूवमेंट तुम्हाला आज खूप छान जाणवल्या असतील याची मला खात्री आहे. तुम्ही आणि तुमचं बाळ या दिव्य प्रकाशात न्हाऊन निघाले आहात. तेव्हा आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या अध्यायात. धन्यवाद.